महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आमची हळद आहे. गन्नाईमची चटणी उसाच्या रसापासून बनवलेली आहे. ते लोकांपर्यंत शुद्ध तूप पोहोचलं पाहिजे, ही आमची संकल्पना आहे. ही कधीच खराब वगैरे होणार नाही. 10 वर्ष 20 वर्ष वापरा आहे तशी. कलर चेंज होतो आहे. याच्यामध्ये पावडर केमिकल काहीच नाही आणि एकदम सॉफ्ट आहे लोण्यासारखं. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. हे जे माझं प्रोडक्ट आहे मॅडम, हे आहे हरभरा, गावरान हरभरा आहे. मी या ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेला आहे. याला खूप मागणी असल्यामुळे मार्केटची 1 किलोचं पॉकेट न करता आम्ही पाव किलोचं पॉकेट बघितले आणि याची टेस्ट घेण्यासाठी म्हणून हा डेमो आपण त्याच्या समोर ठेवला. आणि ग्राहकाचा प्रश्न असा होता की आम्हाला पाव किलो द्या, आम्ही नंतर तुमच्याशी घेऊ, म्हणून हा पाव किलोचा बनवलेला आहे. हे आमची ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली मूग डाळ आहे. या लोकांना प्रतिसाद चांगला, माझा मुंबईकरांचा प्रतिसाद चांगला मिळाला म्हणून हे पाव किलोचं पॉकेट आम्ही बनवले. याची प्राइस आम्ही 50 रुपये ठेवलेली आहे. 50 रुपये. हो. आणि हे आहेत मॅडम पाव किलोचं पॉकेट, अर्धा किलोचं पॉकेट आहे. हे पण ऑर्गॅनिक पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. लोकांचा प्रतिसाद असल्यामुळे हे पाव किलोचं बनवलेलं आहे. हे हरभरा डाळ आहे, ऑर्गॅनिक पद्धतीचेच आहे. आणि हे अर्धा किलोचं पॉकेट आहे मॅडम. हे आपण 80 रुपयाला विकतो. 80 रुपये. हो. हे चिंच मॅडम, हे आमच्या ग्रामीण भागामध्ये लोकांना लोकप्रिय असलेली चिंच आम्ही लातूरकरांसाठी, हे म्हणजे मुंबईकरांसाठी आम्ही लातूरकरांनी स्पेशल घेऊन आलेले आहे. आणि हेच आम्ही गोमाता देवणी दूध उत्पादक तूप प्रक्रिया महिला संघ यांनी प्रोडक्ट बनवलेले आहे. ते गायीच्या शेणापासून तूप बनवणे हा प्रकल्प हाती घेऊन आम्ही गायीचं नेतृत्व, म्हणजे गाय कमी होत आहे त्यांचं प्रोडक्शन जास्त हो आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गायचा प्रकल्प उभा केलेला आहे. त्याच्या माध्यमातून हा जे आहे हे आमच्या गावरान गाईचं तूप आहे. हे गावरान गाईचं तूप ग्रामीण भागामध्ये खूप गाईचं प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की गाईचं प्रमाण वाढवलं पाहिजे, हे लोकांपर्यंत शुद्ध तूप पोहोचलं पाहिजे, हे आमची संकल्पना आहे मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रक्षा दिनेश वाघे, राहणार निजामपूर आणि मी माणगाववरून आले, माणगाव तालुक्यातून. आमच्या सगळ्या प्रकारची पीठ आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, घावण्यांचं पीठ आहे, थाळीपीठ आहे, वड्याचं पीठ आहे. कोंबडी वडे करतात ते कोंबडी वडे, थाळीपीठ. आणि हे जे आहे ते आम्ही जात्यावर दळून तयार करतो पीठ. 100 महिलांचं युनिट आहे आणि त्या सगळ्या महिला जात्यावर पीठ दळून तयार करतात. ही पीठ फक्त घरघंटी तयार होतात. अशा प्रकारे आमचे. याचं काय प्राइस आहे? याची 50 रुपये अर्धा किलो. अर्धा किलो. आणि थालीपीठचं भाजणीचं 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो. हे कशाचे? हे भाकरीचं, तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी. तांदळाच्या भाकरीचं काय रेट आहे? हे 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो. हे कोंबडी वड्याचं पीठ आहे. हे कोंबडी वड्याचं पीठ आहे. काय? हे 190 रुपये किलो आहे. 190 रुपये किलो. तांदूळ पण आहे का? हे इंद्रायणी तांदूळ आहे. इंद्रायणी तांदूळाचा पॅक आहे हा. 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. नमस्कार, माझे नाव सुष्मिता लोके आहे आणि मी पेण रायगड इथून आलेली आहे. तर आमच्याकडे प्रसिद्ध म्हणजे पेणचे कडवे वाल असतात, त्यानंतर कोकम असतात, चिंच आहे, आमच्या घरातली चिंच असतात, चिंच झाडावरचे आहेत आमच्या. तसेच पेणमध्ये पोहे प्रसिद्ध असतात, तुम्हाला माहिती आहे. जसे आमच्याकडे लाल पोहे असतात, लाल तांदूळ पासून 60 रुपये अर्धा किलो, 120 रुपये किलो आहे. तसेच खडखडे लाडू, खाजा, गोड आंबट चिंच, गोड कोकम. तसेच आमच्याकडे नवीन केळफुलाची भाजी रेडी टू कुक आहे, फक्त आपण फोडणी देऊन बनवायची अशी रेडी टू कुक आम्ही भाजी मार्केटमध्ये आणलेली आहे. फणसाची पण भाजी आहे आमच्याकडे. तसेच कोकम सरबत, आगळ, आवळा सरबत, शुगर म्हणजे साखर पण आहे आणि विदाऊट साखर पण आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. त्यानंतर जायफळ सिरप आहे, मँगो पल्प आहे आपल्याकडे, प्रत्येक साईज वाईज आहेत. कडवेवाल 240 रुपये किलो आहेत. आपल्याकडे अर्धा किलोचे पण पॅकेट आहेत 120 रुपये. केळफुलाची आणि फणसाची भाजी 70 रुपये आहे. एका भाजीमध्ये 5 जणांचं आपण जेवण करू शकतो. तसेच आपल्याकडे जे मँगो पल्प आहेत ते 360 रुपये किलो आहे.
नमस्कार ताई. नमस्कार. आपले सोलापूरचे प्रोडक्ट आहे का? हो हो. काय स्पेशल? आमचा मकाच चिवडा स्पेशल आहे आणि शेंगा चटणी आणि कडक भाकरी. कडक भाकरी. हो. कडक भाकरीचं कसं काय रेट आहे? कडक भाकरी 5 भाकरी 60 रुपयाला. 60 रुपये का 5 भाकरी? हो. शेंगा चटणी 100 रुपयाला पाव किलो. 100 रुपये का पाव किलो. मका चिवड्याचा कसं रेट आहे? 120 ला 400 ग्रॅम. 120 रुपये का 400 400 ग्रॅम. अजून काय काय वेपर्स, केळीचे वेपर्स वगैरे? केळी चिप्स आहे 300 रुपये किलो. 300 रुपये. बटाट्याचे बटाट्याचा हा 50 ग्रॅम म्हणजे 50 रुपयाला 200 ग्रॅम. 50 रुपयाला 200 200 ग्रॅम. शेंगादाणे 50 ला पाव किलो. 50 रुपये का पावशे किलो. भाकरवडी पण आहे 80 रुपयाला पाव किलो आमच्या गावाकडची स्पेशल. हे पण सोलापूर स्पेशल हो हो, सोलापूर स्पेशल शेंगादाणे. हळदीचा प्रकार का वेगवेगळे? हे आमची वायगाव हळद्याची हळद आहे, हा हा वर्धा जिल्ह्यातली. याच्यामध्ये कुरकुरुम नावाचा जो घटक आहे हा तो 5.2 आहे हा आणि हा दुधात पण घ्यायला जमते. कुठ जखम वगैरे झाली त्याच्यावर वगैरे लावायला जमते. छोट्या बाळांना सर्दी खोकला झाला हो. मधामध्ये पण द्यायला जमते. की तुम्ही महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आमची हळद आहे. हो का? हो. एकदम सेंद्रिय हा, Original. ओरिजिनल ऑर्गॅनिक आहे मॅडम. ऑर्गॅनिक आहे. हो. कसं रेट आहे याचा? हे पाव किलो 150 ला देतो आम्ही. 150 रुपये का हो. पाव. आणि अर्धा किलो 300 ला. 300 रुपये का अर्धा हो. किलो. आणि किलोचे 600 रुपये. 600 रुपये किलो. हो. आमचे सर्व डिहायड्रेट पावडर आहे. त्यासोबत मसाले भाजणी चकली आहे. बीटरूटची पावडर आहे. बीटरूटची पावडर आहे. ही लसूण, आंबा पावडर. आवळा, लेमन ग्रास, टोमॅटो. टोमॅटो पावडरची काय प्राइस आहे? 100 रुपये. 100 रुपये. त्याचा कसा यूज करायचा? ते सूपला, ग्रेव्हीला. आणि आवळा पावडरचं? आवळा पावडर पाण्यासोबत घेऊ शकता. मेहंदी डाय साठी यूज होतो. ते कसं आहे? लेमन ग्रास आणि आमचूर 50 रुपयाला आहे. बाकी सगळे आमचे पावडर 50 रुपये आहे. हो, लेमन ग्रास पण 50 रुपये. 50. बाकीचं बाकी 100. 100 रुपये. ग्रीन बनाना पावडर आहे. बनाना पावडरचं काय यूज आहे? बनाना पावडर तुम्ही प्रोटीन पावडर म्हणून रोज मुलांना दुधातून देऊ शकतात. मिल्क शेकला यूज होतो. उपवासाला थालीपीठ, पराठे बनवण्यासाठी यूज होतो. चेहऱ्याला फेसमास्क साठी उपयोग होतो. हे सगळे मसाले. सगळे मसाले रेडी टू कुक आहे. शेवभाजी मसाला, मटन मसाला आणि चिकन मसाला रेडी टू कुक आहे. गरम मसाले. हळद पावडर कशी? हळद पावडर 50 रुपयाला. 50 रुपयाचा पॅकेट. 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. गरम मसाला 100 रुपयाला आहे. भाजणी चकली 100 रुपयाला पाव किलो. साबुदाणा स्टिक 50 रुपयाला. आपल्याकडे तांब्यावरती मीनाकारी काम करतो आपण स्वतः. तांब्यामध्ये हे जे मीना काम आहे हे एकदम स्पेशल आहे. हे फक्त सोनं, चांदी आणि तांबा 3च धातूमध्ये होतं. त्याच्यामधली आतमधली जी डिझायनिंग आहे ती पूर्ण कॉपर वायरची असते, जी पूर्ण हाताने केली जाते. पूर्ण हाताने कॉपर वायर बेंड करून त्याच्यावरती बसवली जाते, जी 800 डिग्रीला फर्नेस मध्ये सेट केली जाते. आणि ही वस्तू कधीच खराब नाही होत. ऍज इट इज लॉंग लाईफ राहते. याचा शाईन आहे, याला ऑक्सिडाइज आणि लॅकर कोड असतो, त्याच्यामुळे तांबा काळा किंवा हिरवा नाही पडत. ऍज इट इज राहतं. आणि हे पूर्ण सगळ्या वस्तू आपल्या वॉशेबल असतात. आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे. पूजा आर्टिकल्स मध्ये आपण आहोत, जसे की पूजा थाळ्या झाल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या दिवे आहेत आपल्याकडे. ही पूजेची थाळी आहे, ही 2500ची आहे. ही कधीच खराब वगैरे होणार नाही. 10 वर्ष 20 वर्ष वापरा आहे तशी राहते. त्याच्यानंतर पंत्या आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये. हळदी कुंकवाचं आहे, अगरबत्ती स्टँड आहेत. हे सगळे पूजा आर्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑर्गनायझर मध्ये सगळे प्रोडक्ट्स आहेत ड्रेसिंग टेबलच्या इथे वगैरे वापरण्यासाठी.
त्याच्यानंतर डब्या आहेत, छोट्या ज्वेलरी डिब्बी, कुमकुम डिब्बी, की चेन्स आहेत आपल्याकडे, बरेच व्हरायटीचे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. त्याच्यानंतर इयरिंग मध्ये बरीच व्हरायटी आहे आपल्याकडे. ज्वेलरी मध्ये पण बरीच व्हरायटी आहे. हे पूर्ण हातामध्ये आपण कलर वगैरे फिलिंग करतो याच्यामध्ये, आणि कटिंग आणि डिझायनिंग पूर्ण मशीन वरती होते. आणि हे पूर्ण हँडमेड आहे. लॉकेट्स आहेत. वॉल डेकॉर मध्ये आपल्याकडे वॉल प्लेट्स वगैरे आहेत. हे अराउंड 200 ची रेंज आहे आणि हे 300 ची रेंज आहे. 200 चे आहे. वर खालचे 300 ला आहे. इथले पण हे 200 चे आहे आणि इथले हे 300 वाले. हा, आणि फिंगर रिंग्स मध्ये पण आपली भरपूर व्हरायटी आहे. हे पण ऍडजस्टेबल असतात. 150 ला एक आहे. बुकमार्क्स आहेत आपल्याकडे. ज्वेलरी सेट्स येतात असे. वॉल डेकॉर मध्ये पण बरीच व्हरायटी असते. वॉल वरती वगैरे लावण्यासाठी दरवाजाचं तोरण येतं. हे 1800 पर्यंत आहे. आणि ही वस्तू कधीच खराब वगैरे नाही होत. त्याला तुम्ही वॉश करू शकता विम लिक्विडनी वगैरे, पितांबरीनी पण धुवू. हा, पितांबरीनी वगैरे धुवू शकता. हा कलर नाही, ऍक्च्युअली स्टोन कलर आहे, जो भट्टीमध्ये 800 डिग्रीला मेल्ट करून बसवला जातो. तो कधीच खराब नाही होत. कधीच. हा, सगळे मीनाकारी. हे जे सोन्यामध्ये जे वापरतात ना सोनार लोक, मीना, तो ओरिजिनल मीना आहे. हे आपल्या अलिबाग मध्ये आपण करतो स्वतः. हा, आपल्या ब्रँडचं नाव ताम्रकला आहे. आपल्या गटाचं नाव वर्धविनायक आहे. याच्यामध्ये आपण सगळे महिला व पुरुष सगळे मिळून एकत्र सगळे कारागीर आहोत. या कार मध्ये लावण्यासाठी आहे. हे 500 चं. वरती इन्स्टाचा पेज आहे आपला ताम्रकला. नमस्कार. नमस्कार. लाडू कशाचे आहे? हे तिळगुळ शेंगदाण्याचे आहेत. हम्म. त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूटचे आहेत, खोबऱ्याची. त्याच्यानंतर ही पण खोबऱ्याचीच आहे, ड्रायफ्रूटची. ही आहेत 150 ला पाव किलो, हे 100 ला पाव किलो आहेत. हे 60 रुपये पाव आहेत. हा, हे बिस्किट गव्हाची आहेत. ही 80 रुपयाला पाव किलो आहे. आता याच्यात पाव किलो पेक्षा जास्त आहे, पण हे बिस्किट खालीवरी मापात बसत नाही म्हणून ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर शेंगदाणा चटणी आहे, लातूरची ठसका चटणी आहे ही. तर ह्या चटणी आहे तुम्हाला 80 रुपयाला 200 ग्रॅम आहे. हे 40 रुपयाचा डब्बा आहे. त्याच्यानंतर गव्हाची नानकटाई आहे, ती आहे 100 रुपयाला 300 ग्रॅम. आपल्याकडे बिस्किट आहेत. ही बिस्किट आहेत नाचणीची, ही 600 रुपये किलो आहेत. त्याच्यानंतर ही गव्हाची आहेत, हे 600 रुपये किलो आहेत. त्याच्यानंतर बाजरीची आहेत, ही पण 600 रुपये किलो आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे गुळ आहे ऑर्गेनिक. हा, ऑर्गेनिक गुळ आहे. ह्या गुळाची असं आहे की हा वारं लागल्याच्या नंतर काळा पडणार आहे, आणि आपलं ज्यावेळेस गरम आपल्या हाताचा त्याला हे होतो त्यावेळेस ह्याचा कलर चेंज होतो. हा नॅचरल कलर आहे. याच्यामध्ये पावडर केमिकल काहीच नाही, आणि एकदम सॉफ्ट आहे लोण्यासारखा. हा, तर हा गुळ आहे 60 रुपयाला अर्धा किलो, 100 रुपयाला किलो. हो, 1 किलो घेणाऱ्यांना 100 रुपये किलो आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे चिक्की आहे, ती घरी बनवलेली चिक्की आहे. ही चिक्की 3 प्रकारची आहे ह्या बॉक्स मध्ये. तिळाची आहे, कुटाची आहे आणि शेंगदाण्याची आहे. हा, तर ही 150 ला एक आहे, 2 घेतलं तर 250 मध्ये 2 आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे खारी बिस्किट आहेत. ही जिरा ओवा बिस्किट आहेत. ही प्रत्येकाला लहानपणीच खायला भेटलेली आहेत, आता नाही भेटलेली. तर ही लहानपण त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही ही बिस्किट इथं आणलेली आहेत. त्यानंतर हे नाचणी सत्व आहे लहान बाळासाठी. याची खूप काळजी घेऊन हे नाचणी सत्व तयार केलेलं आहे. जसं की नाचणी धुवून काढणे, 2-3 वेळेस धुतलेली आहे. त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये भिजू घातली, 2-3 दिवस भिजू घालून ते मोड आणून चांगल्या सावलीमध्ये वाळवून त्याची प्रक्रिया व्यवस्थित करून, आणि फक्त एकच पिठाची गिरणी आहे, त्याच पिठाच्या मशीनवर हे पीठ तयार केलेलं आहे नाचणी सत्वाचं. हो. हा, कारण जेवढं लहान बाळ म्हणजे त्याला पौष्टिकची गरज आहे, तर नाचणी सत्व हे खूपच पौष्टिक आहे. पण त्याची काळजी पण तितकीच त्याच ह्याच्याने घ्यायला पाहिजे, ती तशी घेतलेली आहे. तर हे 80 रुपयाला 200 ग्रॅम आहे. आता हेच जर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर 220 रुपये तुम्हाला मोजावे लागतील एवढ्या 200 ग्रॅम साठी. तर इतकं आमच्याकडे खाद्यपदार्थ आहेत. माझं नाव आहे गोदावरी शिंदे.
मी तोंडचीर गाव माझे तोंडचीर आहे, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. या ठिकाणाहून या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी आले आहे. माझा फोन नंबर आहे 9096613394. माझं नाव तिकटे तनुजा श्रीराम. आमच्या गटाचं नाव ओम भगवती महिला बचत गट सहाय्यता. नंतर आम्ही धाराशिव जिल्ह्यातून भूम तालुक्यातून पाथर्डी या गावातून आलो. हा आमचा स्वतःचा व्यवसाय आहे, म्हणजे सगळ्या महिलांना आम्ही रोजगार देतो. हा साखरेचा मावा कला म्हणजे साखरेचा कंदी पेढा आहे. हा गुळाचा कंदी पेढा आहे. हा आणि हा कमी गोड कंदी पेढा आहे. हा हा ह्याचा 140 रुपये रेट आहे मॅम. ह्याचा 130 रुपये रेट आहे आणि ह्याचा 120 रुपये रेट आहे. हा. हे आम्ही स्वतः सगळे घरी बनवलेत. हा 100% गॅरंटी. खायचा आणि मगच टेस्ट घ्यायचा. थँक्यू. माझं नाव वैशाली गोरख गांगुर्डे. मी नाशिकवरून आले मॅम. माझा आमचा घरचा काळा मनुका आहे. ऑर्गॅनिक काळा मनुका आहे. फक्त उन्हामध्ये सुकवलेला आहे. सनड्राय काळा मनुका. पुन्हा ते अर्धा किलोचे. हा ते 500ला अर्धा आहे. डब्यामध्ये पाहिजे असेल तर डब्यामध्ये पण आहे. त्यानंतर माझा घरचाच हा अंजीर आहे. याचे 2200 रुपये, 2000 असे 2 व्हरायटीज आहे. हा आणि अक्रोड मी मग मार्केट मधनं घेतला की कस्टमर मागतात मग तुमचं हे आहे तर आम्हाला अक्रोड पण द्या अवेलेबल करून. अक्रोडचा 2250 रुपये किलो. हे 50ला 450ला हाफ किलो. हो सीडचं 400 रुपयाला. हे 5 सीड्स आहे. यामध्ये 7 सीड्स पण आहे माझ्याकडे. थँक्यू. माझा नंबर सपोज मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी ऑनलाईन कुरिअर पण करते. 9881434790 हा माझा मोबाईल नंबर आहे. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्ही ऑर्डर देऊ शकता. त्यानंतर मी घरून कुरिअर करते आणि कुरिअर मिळाले की मग पेमेंट करायचं. थँक्यू मॅम. मोटा बंगाल और साइज में 4.5x7 1200 फोल्डिंग है। पूर्ण छोटी घडी झाली. मोठी चटई आहे पण छोटी घडी ती पण तशीच आहे. छोटी घडी आहे. ये 3x6 7 3x6 फोल्डिंग वाला 800 800 रुपये. छोटी घडी असल्यामुळे आपण पिकनिकला वगैरे पण सोपं पडेल नाही आपल्याला. एकदम छोटी घडी. ये बैग में बोतल में बैग है वाटर 130 120 त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण आहे. गद्द वाला चटाई है, गद्दी लगा चटाई है, गद्दी लगा 1200 1200 रुपये. एक साइड पूर्ण सॉफ्ट है. किसकी बनती है? ये गुल के बन ये वाला बन नहीं ये सॉफ्ट क्या सॉफ्ट स्पंज का है. स्पॉन्ज स्पंज का है. यांनी बघा एक साइडनी स्पंज टाकलं चटईला आणि ती चटई मऊ तयार केली. म्हणजे आपण बसल्यानंतर सॉफ्ट फील येते. याची काय किंमत आहे? 100 एक कॉइन का कॉइन पाउच. कॉइन का पाउच है. जूट मध्ये आहे. कॉइन पाउच छान पायपिंग 100 रुपये. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स. एक कोस्टर है 100 रुपया 6 पीस में. 100 रुपयाला. जूट मध्ये पर्स पण आहे. वो वाला 250
250 रुपये. एडी डायमंडचं कलेक्शन आहे सगळं. इयरिंग आहे. एडी डायमंड मध्ये नेकलेस इयरिंग विथ इयरिंग आहे. इसकी क्या प्राइस है भैया? 1250 रुपये का आहे. इयरिंगची काय आहे? 450 रुपये का इयरिंग आहे. नमस्ते, आपलं नाव? मी कल्पना निलेश माळी, घाण्याचं साताऱ्याहून आले आणि आपलं प्रोडक्ट आहे लाकडी घाण्यावर बनवलेले तेल आहे, सगळे कुकिंग ऑइल आहेत, शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, खोबरे, तीळ, बदाम, मोहरी, जवस असे बदामचं वेगवेगळ्या पण प्रकारचे तेल आहे. बदामचं कोणतं आहे? हे बदाम तेल आहे. काय प्राइस आहे याची? हे 380 रुपये. 380. तिळेचं? हे तीळ आहे. याची काय प्राइस आहे? 170. 170. हे मोठ्या मोठ्या ह्याच्यात पण आहे. हा, ते 2000, 2500 असे आहे त्याची प्राइस. आणि हे शेंगदाणा मका आहे 100 रुपये. 100 रुपये. तो लाईव्ह पण व्हिडिओ आहे. व्हिडिओ पण आपण बघू शकतो. नमस्कार. नमस्कार. शॉप मध्ये आपले सगळे पैठणी मध्ये व्हरायटी आहेत. सगळं पैठणी कलेक्शन. छान. पैठणीची टोपी पण आहे. ट्राय पण केली. खूप सुंदर. थँक्यू. हे सगळं माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपण कुठे शॉप आहे का आपलं? डोंबिवली. डोंबिवलीमध्ये. हे सगळं आम्ही वर्कशॉप आपलं हे सगळं आपण डोंबिवलीला बनवतो. ओके. आणि याचं सगळे थोडे एक एक व्हरायटी आपण बघूया. हो हो चालेल. येस. हा कुर्ता आहे पैठणीचा. याच्यामध्ये बरेचसे कलर्स आहेत आणि सगळ्या साइजेस मध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे. एक मिनिट आपण हा बघूया. याचा कलर छान आहे. काय काय प्राइस आहे ताई याची? एक घेतला तर 1100 रुपये आणि दोन जर घेतले तर 2000 रुपये. 2000 रुपयात दोन. हो. 2000 रुपयामध्ये दोन कुर्ते. खूप छान. तुम्ही अस्तर वगैरे पण छान यूज केलं आहे का? हो. अजून काय काय पाऊच वगैरे आहे का? हो, आपल्याकडे पर्स हे खणाचे क्लचेस आहेत. खणाचे. येस. याची प्राइस आहे 500 रुपये. प्लस याच्यामध्ये आपण स्लिंग चेन पण दिलेली आहे. सो दॅट आपण हे ॲज अ स्लिंग बॅग म्हणून पण यूज करू शकतो. यस. वाव, मस्त. हे 500 रुपीजला आहे. त्यानंतर हे पैठणीमध्ये आहे. हे थोडंसं कॉम्पॅक्ट मधलं क्लच आहे. हे 750 रुपीजचं आहे. 750. येस. मस्त. खूप सुंदर तुम्ही अरेंज केलं डिझाईन. मधोमध छान आहे. ही त्याच्या पुढची व्हरायटी आहे. हे थोडंसं आपण जाड घेतलेलं आहे. याच्या आतमध्ये स्पेस थोडीशी जास्त दिलेली आहे. याच्यामध्ये एक फोन मावेल तर याच्यामध्ये कमीत कमी 2 फोन बसतील. थोडी मोठी साईज. हा, थोडी मोठी साईज दिलेली आहे. प्लस याच्यामध्ये सुद्धा आपण स्लिंग चेन दिलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा आपण ऍज अ स्लिंग बॅग म्हणून युज करू शकतो. यामध्ये आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे हँडल वाला क्लच. हा 800 आहे. हा 850चा आहे हँडल वाला क्लच. हा, कारण की याला हँडल दिलेला आहे. सेम आहे. ही फ्रंट साइड आहे. हे फक्त थोडंसं वरती करायचं आणि हे असं ओपन. याची सुद्धा स्पेस भरपूर आपण दिलेली आहे. चेन सुद्धा आहे. सो दॅट आपण ऍज अ स्लिंग बॅग म्हणून पण हो डायमंड लावलेला आहे. डायमंड हे खूप सुंदर डायमंड यूज करून तयार केलेली पर्स आहे. याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे ऑल ओव्हर मध्ये. याच्यामध्ये आपण वेगवेगळे शेप्स इथे बनवलेले आहेत. एक आपण ओपन करून दाखवते. हे सुद्धा हँडल वालाच क्लच आहे आणि याच्या आतमध्ये सुद्धा आपण भरपूर जास्त स्पेस दिलेली आहे. याला सुद्धा आपण चेन दिलेली आहे सो दॅट वी कॅन यूज दिस ॲज अ स्लिंग बॅग ऑल्सो. हे बघा. याच्यामध्ये खूप सारे शेप्स आहेत. लहान मोठी सगळे साइजेस आहेत. तोरण. तोरण. पैठणीचं तोरण आता गुढीपाडवा जवळ येतोय. त्यामुळे हे आपण स्पेशल आपण गुढीपाडव्यासाठी आणलेलं आहे पैठणीचं तोरण. याच्यामध्ये आहे. एकदम मस्त दिसतंय. खूप छान. याच्यामध्ये बरीचशी व्हरायटी सुद्धा आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. पैठणीमध्ये गुढी वस्त्र. याची प्राइस काय आहे? 550. 550.
सौ कावेरी प्रल्हाद बोरगड, तालुका वसमत, जिल्हा हिंगोलीहून आले मी इथं. माझी आहे जैविक शेतीमधली हळद आहे. ऑर्गॅनिक करतोय आम्ही शेती. हे आहे हळदीचं लोणचं आहे, हळद अद्रक लोणचं. हळदीची काय किंमत आहे? हळदीची 200 रुपयाला अर्धा आहे, 400 रुपये किलो आहे. हे आहे हळदीचं लोणचं आहे. आणि ही आहे गन्ना इमली चटणी, उसाच्या रसापासून बनवलेली आहे. उसाच्या रसापासून? उसाच्या रसापासून बनवलेली आहे. हे स्ट्रॉबेरी जाम आहे, उसाच्या रसापासून बनवलेला. याचं काय प्राइस आहे? हे 200 रुपयाला आहे. 200 रुपये. हे खायला खूप चांगलं असतं, पचनाला पचनाला चांगलं चांगलं आहे. असतं. आणि ही आहे आमची काळी हळद आहे. इथं दाखव. ही आपण कुठे यूज करू शकतो? ही सगळे मेडिसिनला वापरल्या जाते. औषधी आहे. हा, औषधी वनस्पती आहे. हा. ही आतमध्ये काळी निघते. वा. आणि ही आहे हळद आहे. हे आपलं आलं आहे, गावरान आलं आहे, गावरा डाळ. जैविक शेतीमधलं. आणि या सर्व डाळी आहेत. तुरीची डाळ आहे, ही तूर डाळ आहे, ही उडीद डाळ आहे, सेंद्रिय आहे सगळं. हा, सेंद्रिय शेतीमधलं आहे. आणि हे खायला खूप चांगलं आहे, चवीला एकदम छान. चवीला आहे. गुळ आहे आपला, गावरान गुळ आहे. गुळची काय किंमत आहे? गुळ आहे 150 रुपयाला किलो. हे पचनाला खूप चांगलं आहे. तुम्ही हळकुंड पण ठेवली? हळकुंड पण आहेत आपले ऑर्गॅनिक शेतीमधले. हे ती काकवी का? ही काकवी आहे. ही काकवी आहे आपली, 50 रुपयाला एक बॉटल आहे. 50 रुपये. संगमेश्वर होरदळे, मी लातूरवरून आलेलो आहे. आपल्याकडे 4 टाईपचा हनी आहे. हा कडुलिंब जांभूळ. कडुलिंबाचं? हा. काय किती येते पॅकेट? 1 किलो? 1 केजी, हाफ केजीवर 300 ग्राम. हा. 1 किलोची काय प्राइस आहे? 1 किलोचे 999 रुपये. 999. अर्धा किलोचे 529 रुपये. 300 ग्रॅमची 329. हा. त्याच्यामध्ये नंतर हा आपला मल्टीफ्लोरा रेग्युलर हनी. रेग्युलर त्याचे 829 रुपये. हो. 1 केजीची. नंतर हा तुळशीचा. तुळशीचा? हो. याची 1 केजीची 829 हा. रुपये. नंतर हा आपला अजवाईन हनी 1 केजी. 729 हो. रुपये. असे 4 प्रकारचा हनी आपल्या. 4 प्रकारचे हनी आहे. हनी मध्ये ड्रायफ्रुट्स आहे. मस्त. ते कसं खायचं आपण? चमच्याने खायचं हा, का? रोज सकाळी 1 चमचा खायचा. अशा प्रकारचे आपल्याकडे मधुमक्षीच्या पेट्या असतात. नंतर हे असं हे पोळं भरलं ना, असं झटकायचं पेटीमध्ये. नंतर असं झटकून नंतर त्याला सील काढतो. त्याचं अगोदर मासे झटकून पूर्ण सील काढतो. नंतर असं आहे हार्वेस्टिंग मशीन आहे. याच्यामध्ये आपण असं पोळं टाकतो. नंतर असं गोल गोल फिरवलं ना, अंडे आणि अंड्याला पण आणि माशाला पण काय होत नाही. याच्यामधून मध निघतो, फक्त मध निघतं. हा, अशा प्रकारे मध काढतो. आणखी एकदा सांगायचं का टाकू? महालक्ष्मी सरस या एक्झिबिशन मध्ये 100हून अधिक फूड स्टॉल्स आहेत. आणि तुम्ही बघू शकता की या फूड स्टॉल्सवर बघा किती गर्दी आहे. विशेष म्हणजे या फूड स्टॉल्स मध्ये व्हेज आणि नॉन व्हेज सेक्शन वेगळा ठेवलेला आहे. आम्ही लातूरून आलो. पाणीपुरी, दही धपाटी, पाणीपुरी, भेळ, दही धपाटी. हे गोड पाणी गुळाचं आणि हे रगडा बटाट्याचं. गार होण्यासाठी. गार होण्यासाठी ठेवतो. हे छान लागतं ह्याच्यात ठेवल्याने. झुणका भाकर, दही धपाटी, झुणका भाकर, पुरणपोळी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ आणि पूर्ण जेवण. फुल जेवण, कांदे भजी. तेवढे फुगलेच नाहीये.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेतात पेरलं मोठा पावलाचं बेन, माझ्या शेतात